नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण झटपट तयार होणारी, कोणतीही मेहनत न घेता अजिबात चिकट न होणारी भेंडीची भाजी करणार आहोत. बऱ्याच जणांना भेंडीची भाजी खायला आवडत नाही किंवा ती चिकट होते, त्यामुळे करण्याचा कंटाळा येतो. पण ज्या पद्धतीत मी तुम्हाला आज दाखवली आहे, त्या पद्धतीत जर तुम्ही भेंडीची भाजी केली तर तुमची भाजी अजिबात चिकट होणार नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पाव किलो भेंडी घेतली. भेंडी ही ताजी असावी, जून भेंडी नसावी. भेंडी जून आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर ज्यावेळेस तुम्ही भाजी घेता त्यावेळेस भेंडीचा देठाकडचा भाग हाताने तोडून बघायचा. तो जर लगेच तुटला तर समजायचं की भेंडी ताजी आहे, नाहीतर भेंडी जून असते. भेंडीचा देठाकडचा भाग काढून घ्यायचा. त्यानंतर भेंडीचे असे गोल गोल काप करून घ्यायचे. भेंडी अजिबात जास्त बारीक चिरायची नाही, नाहीतर शिजवल्यानंतर भाजीचा लगदा होतो. अशा छोट्या मोठ्या टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमची भाजी अगदी परफेक्ट तयार होईल. अशाच पद्धतीमध्ये सर्व भेंडी चिरून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता सर्व भेंडी चिरून घेतली आहे. एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचंय, त्यामध्ये भेंडी परतून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटभर भेंडी तेलामध्ये परतून घेतल्यामुळे भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही. बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की भेंडीची भाजी केली की ती चिकट होते. त्यामुळेच बऱ्याच जणांना भेंडीची भाजी करायला आवडत नाही किंवा खायला देखील आवडत नाही. पण अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही भाजी केली तर अजिबात तुमची भाजी चिकट होणार नाही. इथे तुम्ही बघू शकता भेंडी इथे मी परतून घेतली, ती अजिबात चिकट नाही दिसत आहे. 2 ते 3 मिनिटं झाली. भेंडी परतून झाली की ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. त्याच कढईमध्ये पुन्हा 1 चमचा तेल घालून घ्यायचंय. 1 चमचा जिरं घालायचंय. जिरं छान फुललं की त्यामध्ये 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात त्या घालून घ्यायच्या. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालून घ्यायचाय. कांदा सोनेरी रंगावरती छान परतून घ्यायचाय. कांदा परतून झाला की एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालून घ्यायचाय. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचंय. टोमॅटो मऊ झाला, 2 ते 3 मिनिटभर परतून झाला की त्यानंतर भेंडी घालून घ्यायची. भेंडी 1 ते 2 मिनिटभर परतून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये काही सुके मसाले घालायचे. 1 चमचा लाल तिखट, छोटा पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, सर्व मसाले घालून पुन्हा परतून घ्यायचे. भेंडीच्या भाजीमध्ये अजिबात पाणी न घालता अशीच ती शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजत असताना अधूनमधून 2 ते 3 वेळा भाजी परतत राहायची, जेणेकरून भाजी तळाला चिकटणार नाही. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेंडी आधी परतून घेतली, त्यामुळे भेंडीची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटभर परतून घेतली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मी 1 चमचा मीठ घालून घेतले. मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जी चव आणखी वाढवण्यासाठी 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचे. शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे भाजीला आणखी छान चव येते. खाताना भाजी छान लागते. मुलांना भेंडीची भाजी खायला आवडत नाही, अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही भाजी करून दिली तर भेंडी न खाणारे सुद्धा आवडीने खाते, हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. ही भाजी चवीला तर अप्रतिम लागतेच, वरून भेंडी आधी परतून घेतल्यामुळे ती अजिबात चिकट देखील होत नाही आणि झटपट फक्त 5 मिनिटात तुमची भाजी तयार होते. इथे तुम्ही बघू शकता भाजी अजिबात चिकट झालेली नाहीये. माझी भेंडीची भाजी तयार झाली आहे. गॅस बंद करून घ्यायची आणि ती सर्व करून घ्यायची. दाखवलेल्या टिप्स जर लक्षात ठेवून भेंडीची भाजी केली तर तुमची भाजी अजिबात चिकट होणार नाही. सगळे घरातले आवडीने खातील आणि नेहमी अशाच पद्धतीत भाजी करायला सांगतील. ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. भेंडीच्या भाजीच्या आणखी रेसिपी मी माझ्या चॅनलवरती शेअर केलेल्या आहेत, त्या नक्की बघा. आणि आणखी रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करीन, त्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.